नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोराटे. मी आपल्याला आज एका महत्त्वाच्या विषयावर माहिती देणार आहे. तर लव्ह मॅरेज हे कायदेशीर आहे का? आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढलेले आहे. आधीच्या काळामध्ये लव्ह मॅरेज हा प्रकार नव्हता, पण आता जसं समाज बदलत चालला आहे, लोक बदलत चालले, विचार बदलत चाललेत, त्याप्रमाणे मी आज तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी. तर लव्ह मॅरेज हे कायदेशीर आहे का, याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे. आपण आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ नीट बघा. कोणत्या कायद्याखाली लव्ह मॅरेज करता येतं? पालकांचा विरोध असेल तर कायदेशीर उपाय कोणते? हे मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेक तरुण मुलं मुली यामुळे अडचणीत येतात. त्यांना पूर्ण माहिती नसते आणि मग आपण लग्न करतो, त्यामध्ये ती लोक लग्न करतात, मुलगा मुलगी, आणि मग बरेच त्यांना कायदेशीर प्रॉब्लेम येतात. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर लव्ह मॅरेज म्हणजे काय? मुलगा आणि मुलगी परस्पर संमतीने स्वतःचा निर्णय घेऊन कोणत्याही दबावाशिवाय लग्न करतात. संमती हा लव्ह मॅरेजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या दोघांची संमती असणं खूप गरजेचं आहे. लव्ह मॅरेज कायदेशीर आहे का? भारतीय संविधानानुसार आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, स्वतःचा जोडीदार निवडण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे. म्हणजे हा मूलभूत अधिकार सगळ्यांनाच आहे. सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयात सांगितलं आहे की टू ॲडल्ट हॅव द राईट टू मॅरी बाय देअर ओन चॉईस. म्हणजे तुम्ही स्वतःच्या चॉईसने तुमचा जोडीदार निवडू शकता. त्यांना पूर्ण तो कायदेशीर अधिकार आहे. लव्ह मॅरेज कोणत्या कायद्याखाली करता येतं? तर हिंदू विवाह कायदा 1955, हिंदू मॅरेज ॲक्ट, जर दोघेही हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख असतील तर. सेक्शन 5 वैध विवाहाच्या अटी कोणत्या आहेत ते बघूयात. तर वराचे वय म्हणजे मुलाचे वय हे 21 वर्ष पूर्ण असले पाहिजे. मुलीचे म्हणजे वधूचे वय हे 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे. दोघांचीही स्वइच्छा संमती असली पाहिजे. म्हणजे दोघांची स्वतःची इच्छा असली पाहिजे. जिवंत पती किंवा पत्नी नसणे, नातेसंबंध प्रतिबंधित नसणे, या अटी पूर्ण असतील तर लव्ह मॅरेज पूर्णपणे हे वैध मानले जाते. म्हणजे कायदेशीर मानलं जातं. स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय वेगवेगळ्या जातींचे म्हणजेच वेगवेगळ्या धर्माचे लग्न असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्ट लागू होतो. सेक्शन 4 विवाहाच्या अटी म्हणजेच वयाची अट ही पूर्ण असली पाहिजे. 21 मुलाचे आणि मुलीचे 18. एक पत्नीत्व असावं, संमती असावी, मानसिक स्थैर्य असावं म्हणजे तो मेंटली स्टेबल असला पाहिजे. सेक्शन 5 नुसार 30 दिवसांची जर नोटीस द्यावी लागली असेल तर ती द्यावी लागते त्यांना, म्हणजे दिली पाहिजे त्यांनी. सेक्शन 13 नुसार मॅरेज सर्टिफिकेट नोंदणीकृत प्रमाणपत्र मिळते. म्हणजे त्यांना 30 दिवसाची नोटीस दिल्यानंतर जी प्रोसेस असते ती पूर्ण झाल्यानंतर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट हे नोंदणी प्रमाणपत्र मिळतं. पालकांचा विरोध असेल तर काय करायचं? पालकांचा जर विरोध असेल, कायद्याने मान्यता त्यांना म्हणजे त्यांना पालकांना जर विरोध कायद्याने मान्य नाही, कारण नाही तर धमकी देणे, म्हणजे त्यांनी जर नकार दिला किंवा त्यांनी धमकी दिली, मारहाण केली तर हे कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे ते तसं करू शकत नाही. मुलांचे वय जर कायद्याप्रमाणे व्यवस्थित असेल तर, म्हणजे मुलाचं 21 आणि मुलीचं 18, IPC कलम लागू होऊ शकतात. सेक्शन 506 धमकी देणे, सेक्शन 323 किंवा 324 मारहाण करणे, सेक्शन 366 नुसार अपहरणाचा खोटा गुन्हा केल्यास, सेक्शन 341 अडवणूक केल्यास म्हणजे त्यांना अडवलं तर, पोलीस संरक्षण मागण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. खोटे गुन्हे दाखल केले तर काय करायचं? अनेक वेळा पालक हे अपहरण, बलात्कार, फसवणूक असे खोटे गुन्हे दाखल करतात. अशा वेळी हायकोर्टात राईट पिटिशन, प्रोटेक्शन पिटिशन, अँटिसिपेटरी बेल, CRPC 438 हे सर्व उपाय तुम्ही करू शकतात. तुम्हाला हे सगळं करता येत असतं. महत्त्वाच्या टिप्स सांगते. वयाचा पुरावा ठेवा, लग्न नोंदणी अनिवार्य करा,
नंतर व्हिडिओ, फोटो पुरावा ठेवा. म्हणजे व्हिडिओ की असेल किंवा तुमचं काही जे काही फोटो असतील ते तुमचे पुरावे तुमच्या जवळ ठेवा. वकिलांचा सल्ला नक्की घ्या आणि दबावाखाली स्टेटमेंट तुम्ही देऊ नका. लव्ह मॅरेज हे कायदेशीर आहे, संविधानिक अधिकार आहे, गुन्हा नाही. पण योग्य कायदा माहिती नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. अशा पद्धतीने लव्ह मॅरेजचे तुम्हाला मी कायदेशीर जे काही गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. म्हणजे यापुढील किंवा या आधीच्या व्हिडिओ जर असतील तुम्हाला ते सगळे मिळतील. धन्यवाद.